धन्यवाद विश्वास केने सर. आमदार चषक मुरबाड या स्पर्धेबरोबर आपण जोडलेला आहोत. स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाचा दिवस आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो. 19 तारखेला या स्पर्धेचा शुभारंभ झाला. रविवार दिनांक 25 तारीख ही महत्त्वाची असणार आहे. या संपूर्ण स्पर्धेमधून आपण बघू की ओपन ग्रामीणचे आणि तालुका हापमधील संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेले आपल्याला पाहायला मिळतील. फार मोठी संकल्पना घेऊन आलेले आहेत अमोल कथोरे आणि त्यांचे सगळे सहकारी. ओम नमो जाद्याभेद प्रतिपाद्या जय जसो वेद्यात्मरूपा देवातुची गणेश सकार्थमती प्रकाश उमणे निवृत्तीदासो अवतारी रोजी 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करूया. त्या मराठी भाषेमधून आपण समालोचन ऐकणार आहात. त्या मराठी भाषेची थोरवी गात असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साचा निमावाळ मितुळा आणि रसाळ शब्द जैसे कळोल अमृताचे. माझ्या मराठीची बोलू कौतुके जो अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिक मिळवीन. उपस्थित सर्वांचं आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. समोर खेळलेत यावेळेस काढा लागले. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. जजमेंट व्यवस्थित देता आलं नव्हतं. थोडा उशीर झाला क्षेत्ररक्षकाला. त्यावेळेस समजलं त्याला की चेंडू आपल्या डोक्यावरून दूर निघून जातोय. चेंडू अडवलाय. फेकी करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्रिधा तिरपीट उडाली. तारंबळ उडाली या क्षेत्ररक्षकाची आपण पाहिली. चौकार याच मैदानी पंचांच्या वतीने चौकार घोषित करण्यात आलेला आहे. हा डाव या सामन्याचा पहिला डाव. एका बाजूने तुम्हाला अंबरजे परिसरातील शाही संघ खेळताना पाहायला मिळतात, तर दुसऱ्या बाजूने शिवशक्ती तुते. मला असं वाटतं किनवली गटातील संघ एकमेकांच्या विरोधात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. शहापूर परिसरातील हे सगळे संघ, शहापूर तालुक्यातून आलेले हे सगळे संघ शिवशक्ती तुते या अगोदर अनेकदा या ग्राउंडवर खेळताना त्यांना आपण पाहिलेलं आहे. रोहनच्या विरोधात खेळला गेलेला हा फटका. सरळ खेळलेत लॉंगॉनच्या डोक्यावरून. सरळ फटका 20 पदे एक्झिक्यूट केला होता. समोर चेंडू मिळाला आणि त्याचमुळे लॉफ्ट करत असताना कोणत्याही अडचणी निर्माण झाल्या नाही फलंदाजासमोर. अगदी बॅटच्या मधोमध घेत असताना परागने चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे हवाई मार्गे धाडलं. हा षटकार. या संपूर्ण स्पर्धेत आपण बघतो मैदानी पंच धर्मेंद्र वर्मा सर गेले अनेक वर्षापासून मुरबाडचं टेनिस क्रिकेट ज्यांच्या वतीने संपन्न होत असताना अत्यंत महत्त्वाची मोलाची भूमिका पंचांची त्यांनी पार पाडलेली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने मुरबाड तालुक्यातील युवा पंच मयूर मार्क्यान आपण बघत आहोत. अंपायरिंगचा स्टँडर्ड दोन्ही पंचांनी अत्यंत चांगला ठेवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक संपले पहिलं, जिकडे प्रथम फलंदाजी होत आहे शाही संघाची, त्याने 13 धावा जोडलेल्या आहेत. धावपलकावर शिवशक्ती तुते गोलंदाजी करतायत. दुसरं षटक फेकण्यासाठी नवीन गोलंदाजाची नियुक्ती इथे होत असलेली आपण बघत आहोत. विवेक गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. समोर खेळलेत याही वेळेस उडवण्याचा प्रयत्न. आता क्षेत्ररक्षक आलेले आहेत. क्षेत्ररक्षकांची महाक्षेत्ररक्षक आघाडी जरी तयार झाली तरी हा झेल त्याला तिथे टिपता आला नाही. दैव देते आणि कर्म नेते या पद्धतीची म्हण आपल्याला माहित आहे. परंतु असं म्हणावं लागेल स्वप्नील आता की देव तारे त्याला कोण मारी. कारण बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि कोणत्याही क्षेत्ररक्षकाने जर व्यवस्थित निर्धारपूर्वक ठरवलं असतं की मला हा झेल टिपायचा आहे
तर तो तिथे पोहोचू शकला असता. जवळजवळ त्या चेंडूच्या भोवती अवतीभोवती 4 ते 5 क्षेत्ररक्षक तिकडे आपल्याला पाहायला मिळाले होते, परंतु तरी सुद्धा फलंदाजाला बाद करता आलं नव्हतं, झेल टिपता आला नव्हता. यावेळेस बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे फलंदाजाला. खांद्याचा अतिरिक्त वापर करत असताना गोलंदाज विवेकला आपण बघतो चेंडू पडल्यानंतर अधिक उसळी घेत असताना मागे निघून जाताना पाहायला मिळत आहे. उर्वरित कामगिरी यष्टीरक्षक अत्यंत चांगल्या पद्धतीने करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीम्स आपापल्या परिसरातील चांगल्या टीम्स आहेत, दादा टीम्स आहेत. चांगलं क्रिकेट गेली अनेक वर्षापासून या संघांनी खेळलेलं आहे. आणि या स्पर्धेचाही उल्लेख केला तर अमोल कथोरे आयोजित या स्पर्धेमध्ये गेले अनेक वर्षापासून क्वालिटेटिव्ह क्रिकेट अर्थात गुणात्मक क्रिकेट चा परिचय आपल्याला झालेला आहे. मुरबाडमधील आणखी एक सुप्रसिद्ध आयोजक बाबू खाडे यांचं आगमन झालेलं आहे. वन मॅन आर्मी असं त्यांचं स्लोगन आहे. जो भी करना है अकेले को करना है असं ते नेहमी म्हणत असतात आणि ते काही गोष्टी त्यांनी करून सुद्धा दाखवलेल्या आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये आणि आणखी काही गोष्टी त्यांना करायच्या आहेत. सगळ्यासाठी शुभेच्छा बाबू तुला. ऑनसाइडला खेळतात, पूल करायचं होतं परंतु हवेमध्ये खेळण्याचा कोणताही उद्देश फलंदाजाच्या फलंदाजीत या फटक्यात तरी निदान जाणवला नव्हता. तरी सुद्धा चेंडूने सीमारेषा भेदली मैदानी मार्गाने आणि त्याचमुळे धावा मिळाल्या 4. महत्वाचा चौकार. कोणी कधी कसा कुठे फेमस व्हायले सांगता येत नाही अलीकडे. त्याचंच उदाहरण आपण या संगीताद्वारे ऐकलं. चांगला चेंडू कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर न करता खेळण्याचा प्रयत्न बॅटरचा तिकडे होता. कोणतेही ठोस प्रत्युत्तर त्याला या चेंडूवर देता आलं नव्हतं. बीके स्पोर्टच्या लाईव्हने आपण ऑनस्क्रीन रिप्ले बघूया लाईव्हच्या वतीने. हा बघा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न होता, आतमध्ये चेंडू येत होता. परफेक्ट यॉर्कर शोधलेले गोलंदाज विवेकने. चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची फेक केल्यानंतर आत्मविश्वास वाढला असेल गोलंदाज विवेकचा. फुलटॉसचा ऑनसाइडला खेळत आहे. 30 यार्ड सर्कल भेदले, एक टप्पा घेतला, चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. फुलटॉसचा खरपूस समाचार, हा चौकार आणि तिसऱ्या पंचांची हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी लगेचच मागणी. फलंदाजाने हा रिव्ह्यू नोंदवलेला आहे. मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. बीके स्पोर्ट्सचं वॉर रूम तुम्हाला पाहायला मिळत आहे. चांगलं नाव त्याने सुद्धा कमवलेलं आहे टेनिस क्रिकेटमध्ये. फक्त आणि फक्त मुरबाड पुरता मर्यादित न राहता मुरबाडच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही अनेकदा मोठमोठ्या स्पर्धा त्याने कव्हर केलेल्या आहेत. तेवीस धावा आहेत. बिमर जर असेल तर 24 होतील, नाहीतर 23च राहतील. इट्स अ फेअर बॉल. रिव्ह्यू लॉस झालेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. आता यानंतर कोणताही रिव्ह्यू तिकडे दिला जाणार नाही. एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जातो. DRS एकदा तुम्ही कॉल करू शकता. तो कधी कुठे कसा घ्यायचा याचं स्वातंत्र्य तुम्हाला, परंतु तरी सुद्धा मलाच वाटतं स्वप्नील तो घेत असताना तुम्ही मैदानी पंचांच्या निर्णयाकडे सुद्धा व्यवस्थित निरीक्षणपूर्वक पाहिलं पाहिजे, त्याचं अवलोकन केलं पाहिजे आणि त्यानंतर तो नोंदवला पाहिजे. बऱ्याचदा असं आपण पाहिलेला असेल, तुम्ही पाहिलं असेल, मी बऱ्याचदा पाहिलंय की रिव्ह्यू लॉस केल्यानंतर कधी कधी संघ अडचणीत आलेले आहेत क्रायसिस सिच्युएशनला. त्यामुळे मग तो रिव्ह्यू तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. बिमर आणि त्याचबरोबर धावपथसाठी या दोन गोष्टींसाठीच तुम्हाला या स्पर्धेमध्ये तुर्तास रिव्ह्यू घेण्याची परवानगी आहे. वेगवेगळे आयोजक आणि त्या आयोजकांचे काही नियम आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याच ठिकाणी अलीकडे आपण बघतो की मोठमोठ्या स्पर्धा संपन्न होतात. जर इथून पुढे तुम्ही मालशेज घाट चढून पुढे गेलात किंवा तिकडनं पश्चिम महाराष्ट्राकडे गेलात तर स्पर्धा फार मोठ्या असतात, परंतु त्या स्पर्धांमध्ये लेग बिफोरचा विकेट ग्राह्य धरला जात नाही असं अगोदर सांगितलं जातं.
तीन तीन चार चार पाच पाच कॅमेरे असतात. अशा काही गोष्टी असतात. गणित सोडवत असताना आपण हातच्याला कसं बाजूला काढून ठेवतो त्या पद्धतीने काही नियम असतात. पण आयोजकांकडे किंवा आयोजक पंच त्या गोष्टीचा विचार करत असताना निर्णय घेतात. समोर खेळतायत, फुलटॉस चेंडू होता, बॉटमॅनची ताकद वापरले जरूर, परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करू शकले नाहीत. अगोदर क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला होता, परंतु त्याचा जो निर्णय त्याने घेतला होता तो योग्य सिद्ध केला. एका हाताने झेल पकडला, एक हात की कमाल. आणि याचबरोबर फलंदाज पहिला बाद होतोय. शय्या टीमला पहिला आदरा मिळतो. फलंदाज नितीन खेळाडू कक्षाकडे दाखल. Jersey number 33 entered into the ground. This is the new batter at number 3. Score is 23 with the loss of 1 wicket. 2.1 over has been bowled by bowling side शिवशक्ती तुते. आतापर्यंत आपण पाहिलं तर हा बॅलन्स आहे. म्हणजे हा पहिला डाव, सामन्याचा पहिला डाव सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतो. नाणेफेक मला असं वाटतं शिवशक्ती तुते संघाने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बऱ्याचदा संघ कर्णधार सेपर साईडला असणं पसंत करतात. यावर चर्चा करू आपण. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने टॅप करतायत. खेळपट्टीवर पहिला टप्पा घेतला, त्याचमुळे आता चेंडू फार दूरवर जाणार नाही. अनेक टप्पे घेत असताना मागे चेंडूला अडवण्यात आलेला आहे. बघा, जी ब्लॅक कलरची थार कार तिकडे उभी आहे त्या मालकाला विनंती आहे की आपण आपले मिरर्स आहेत ते क्लोज करा किंवा मग त्या गाडीचा अँगल बदला. त्याच दिशेने चेंडू आलेला आहे. कदाचित थारच्या रूफवर जाऊन तो तिकडे आदळू शकतो, परंतु तसं झालं नाही. अगदी थोड्या बाजूला चेंडू जाऊन विसावला. फटका मोठा होता. पराग खेळपट्टीवर दाखल झालेला आहे तो म्हणजेच आघाडीसाठी, आणि त्याने या खेळपट्टीचा योग्य अंदाज इथे घेतलेला आहे. स्लॉक केलं चेंडूला, पाठवला सीमा पार, हवाई सफर, षटकार. समोर चेंडू ठेवला होता, उजव्या इष्टेच्या बाहेरचा होता. फलंदाजाला कोणतीही अडचण फटका खेळताना आली नव्हती. आणि अलीकडे हे स्लॉकचे फटके बऱ्याचदा आपण बघतो. अनेकदा आपल्याला असं पाहायला मिळतं की फलंदाज उजव्या इष्टेच्या बाहेर शफल होतात, त्यानंतर चेंडूची दिशा बदलवत असताना खेळतात फटके. इथे 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 आखूड टप्प्याचा चेंडू, गोलंदाजाने त्याच्या पायावर कुऱ्हाड मारली. या अगोदर ज्या दिशेने फटकेबाजी केली होती, जिथे षटकार खेळला होता, अगदी बरोबर त्याच्या डाव्या बाजूला आता हा फटका प्लेस केलेला आहे. फटका चांगला, प्लेसमेंट चांगली, उंची मिळाली, अंतर मिळालं, मिळतील धावा 6. आणखी एक षटकार. मुख्य मंचाकडे आपण जर पाहिलं तर या परिसरातील क्रिकेटला ज्याने गेली आणि अनेक वर्षापासून पाठबळ दिलेले असं क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व तुळशीदासजी भांडे उपस्थित आहेत. तुमचं सहर्ष स्वागत. आणखी काय मान्यवर उपस्थित आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पायांमध्ये चेंडू ठेवला होता, यॉर्करकडे जावंच लागणार होतं या गोलंदाजाला, कारण या अगोदर त्याच्या विरोधात फटकेबाजी फलंदाजाने केली होती. गोलंदाजाकडे सुद्धा मल्टिपल प्लॅन्स असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट स्वप्नील, की तुमच्याकडे फक्त प्लॅन असून उपयोगाचं नाही, त्याचं योग्य एक्झिक्युशन तुम्हाला करता आलं पाहिजे, तर त्या बनवलेल्या प्लॅनचा तुम्हाला फायदा होतो. अदरवाईज पुराणातली वांगी पुराणातच राहतात. 37 runs on the board with the loss of 1 wicket. This is the first inning being played by batting team Shea. Here he goes, Rohan. What a great hit, straight hit, but finds the fielder. Great catch there at long off. He has taken good and comfortable catch. This is the end of batter Jayesh
षटकं संपली, तीन षटकांच्या अंती धावफलक आहे 37-37, 2 गडी गमावलेले आहेत. या अगोदर जेल अत्यंत चांगला टिपला. या खेळाडूकडे जर पाहिलं तर थोडं थोडं साधर्म्य तुम्हाला ओमकार तारमयेचं त्यामध्ये जाणवेल. ज्या पद्धतीने राऊंड कॅप घालतो, त्याचबरोबर शरीरयष्टीकडे जर तुम्ही नजर दिली, मला असं वाटतं उंचीमध्ये थोडाफार इकडे तिकडे 19-20 होऊ शकतं. हे खेळाडू थोडे शॉर्टर आहेत, परंतु एकूणच ते जे आपण तो जो भास म्हणतो किंवा आउटर अपीरन्स म्हणतो ते मिळतं जुळतं आहे. ओमकार तारमयेची चर्चा आता फक्त शहापूर तालुका ठाणे जिल्हापर्यंत मर्यादित राहिली नाही, संपूर्ण भारतभर किंबहुना इंटरनॅशनल लेवल आता त्याची चर्चा गेलेली आहे. त्यालाही शुभेच्छा देऊ आमदार चषकाच्या वतीने. हा फटका आणखी एक चांगला फटका खेळलाय. फलंदाज परागला थांबवणं थोडं कठीण बनलेलं आहे. तुम्ही गोलंदाज जरी बदलले तरी परागची खेळण्याची शैली बदलत नाही. परागच्या आक्रमकतेला बोथड करता आलेलं नाही. आणखी एक डॉन साइडला खेळला गेलेला हा मोठा फटका, मेगा हिट सिक्सर. 43 धावा धावपलकावर 2 गडी गमावलेले आहेत. 43 रन्स ऑफ द बोर्ड. बघा एंट्री गेटच्या डाव्या बाजूला पिवळा टी शर्ट घालून जे आमचे लाडके प्रेक्षक हाताची घडी बांधून उभे आहेत, त्यांच्या मागे एक स्कूटी आहे. तिच्या आरशाची दिशा बदला. रेड कलरची, मरून रेड काहीतरी कलर असावा. तुम्ही जाऊ नका तिकडे. हा यस, आरशाची दिशा बदला. स्कूटी स्कूटी आहे बघा समोर. हो रेड कलर म्हटलंय मी. धन्यवाद. 43 धावा धावपलकावर 2 गडी गमावलेले. 3.2 षटकांचा खेळ संपलाय. फार दूरवरून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले दोन्ही संघ शहापूर विभागाला रिलेट करतात. समोर खेळले, फोर्स जनरेट केलाय. क्षेत्ररक्षकाने उंच उडी घेतली. चेंडू त्याही पेक्षा अधिक उंचीने सीमारेषेच्या पलीकडे. आक्रमकतेला हद्द पार करणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पराग करतायत. त्याच्या बॅटमधून आणखी एक मेगा हिट आलेल्या. पॅरल राहिला चेंडू, तितकी उंची मिळाली नव्हती, परंतु महत्वाची गोष्ट काय घडली की उजव्या बाहेरून खेचून मारलं, अंतर मिळवलं. 6 धावा मिळतील इतकं हे महत्वाचं आहे फलंदाजांसाठी. आणखी एक षटकार. क्षेत्ररक्षक मला असं वाटतं थोडे बाउंड्री लाईनच्या पुढे उभे होते. ते जर डीप असते तर कदाचित त्यांना तितकी उंच उडी घेण्याची गरज भासली नसती. आता बरोबर जाऊन उभे आहेत लॉंग ऑनला. आखू टप्पा ऑफसाईडला खेळतायत. अपरकट उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये उपस्थित होता. त्याच्या डोक्यावरून प्लेसमेंट दिलेली आपल्याला पाहायला मिळते. चेंडू आडून फेकी करेपर्यंत 2 धाबा इझिली कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाजांना आपण बघतो. परागने प्रभावित करणारी फलंदाजी स्वप्नीला आतापर्यंत केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो बॅकफुटला तितका स्ट्रॉंग पाहायला मिळतो. त्याचबरोबर फ्रंटफुटला सुद्धा त्याचे फटके चांगले पाहायला मिळालेले आहेत. अजून एखादा रिव्हर्स अथवा स्विच त्याच्या बॅटमधून आला नाही, इन फ्युचर येऊ शकतो. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको असं आपण म्हणतो. अनंत फंदी यांचा तो छंद होता. आमच्या बॅच किंवा त्या समकालीन काही मराठी माध्यमाचे विद्यार्थी असतील तर त्यांनी तो अभ्यासला असेल परीक्षा देण्यासाठी का होईना. हेतू तोच असतो त्यावेळेस अभ्यासाचा. याच पद्धतीने खेळलेत फलंदाज. ओ माय गुडनेस, काय घडलंय. हा झेल टिपण्यात आलेला आहे की नाही पाहायचंय. झेल तर झाला होता, परंतु सीमारेषेच्या पलीकडे षटकार.
ऑफसाईडला फटका प्लेस करतायत. कव्हर्समध्ये खेळला गेलेला ऑन द राईज शॉट होता, एकदा विकेट मिळते. या स्पर्धेत एक महत्वाची गोष्ट आतापर्यंत घडलेली आहे, ज्याची माहिती मला मिळाली. माझे साथी स्कोरर करण वारगडे आणि त्याचबरोबर ऑनलाईन ऑपरेटर स्वप्नील मला माहिती देतात. या अगोदर या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक, एक शतक सुद्धा झालेलं आहे. आपण धावा किती बनले ते सांगूया, हे अत्यंत महत्वाचं आहे. 59 धावा आहेत, धावपलकावर 2 गडी गमावलेले आहेत. आणि महत्वाची गोष्ट अशी, शतकवीर खेळाडू त्या संघामध्ये असताना सुद्धा ते दोन्ही संघ, शतकवीर आणि अर्धशतकवीर दोन्ही संघ या स्पर्धेतून बाहेर निघालेले आहेत. त्याचमुळे पाहायचंय आता हा फलंदाज स्वतःला ते थांबवतो की त्यालाही अर्धशतक, शतक बनवायचंय. म्हणून निर्धारित 5 षटकांचा सामना. शतकाची चर्चा तर करता येणार नाही, कारण क्रिकेटमध्ये तुम्ही 6 चेंडूंमध्ये 6 षटकार जरी खेळला तरी 36च धावा बनतील आणि त्याच्या व्यक्तिगत धावपलकावर 46 धावा आहेत. परंतु अर्धशतकाच्या तो उंबरठ्यावर आहे हे सांगण्यासाठी कोणत्या क्रिकेट पंडिताची गरज नाही. अर्धशतक तो सहजरित्या पूर्ण करू शकतो. परंतु तरी पण मुद्दा एक आहे, मला असं वाटतो की तो स्ट्रायकिंग एंडला आल्यानंतर अर्धशतकासाठी जातो की याच आक्रमकतेने खेळतो हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बीके स्पोर्ट्सच्या स्क्रीनवर तुम्हाला देवगाव टायगर्स आयोजित सर्वेश टेलवणे चषक 2025 या स्पर्धेची जाहिरात पाहायला मिळत आहे. 50,000चं पहिलं पारितोषिक, दुसरं 25, तिसरं 12, चौथं 10, पाचवं 10. सारिका ग्राउंड मुरबाड येथूनच या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही बघू शकाल. 27 डिसेंबर ते 31 डिसेंबर म्हणजे येणाऱ्याच कालावधीमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन. त्याही स्पर्धेबरोबर जोडून राहा, प्रेक्षकांना विनंती. गोलंदाज कुणाल आलेत, एज लागली होती, आतली कडा होती, क्षेत्ररक्षक शॉर्ट लेगला चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. क्रिकेटमध्ये फुटबॉलचं स्किल वापरलं. इथे काय घडलं हे पाहायचंय. पंच स्थिर आहेत. तिसऱ्या पंचांची लगेच मागणी करण्यात आलेली आहे धर्मेंद्र वर्मा सरांकडून आणि त्यांच्याकडून सॉफ्ट सिग्नल मिळाल्या की फलंदाज बाद आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर बाद आहे असं त्यांचं मत आहे. यस, बरोबर अंदाज आपला. दूध का दूध, पाणी का पाणी असं काहीतरी हिंदीमध्ये म्हटलं जातं. निरक्षीर विभाजितः हंसो हंसाः बको बकाः. पाणी आणि दूध वेगळं करायचं असेल तर तुम्हाला राजहंस पक्षाचीच गरज असते. अलीकडे हे सगळे राजहंसच आहेत टेनिस क्रिकेट मधले. मैदानाच्या आतमध्ये जे काय घडतं ते पुन्हा एकदा तुम्ही रिलुक करू शकता, त्यावर निर्णय देऊ शकता व्यवस्थित अँगल बघत असताना. बीके स्पोर्ट्स चांगली कामगिरी करत आहे या स्पर्धेत. पहिली धाव बनवत असताना जो खेळाडू समोर आलेला आहे तो बाद आहे, म्हणजे ज्याने फटका खेळला तो नाबाद आहे. व्हाईट कॅप विअर केलेला खेळाडूच बाद आहे. हो, 2 ते 3दा इथे पाहिलं आपण सगळ्यांनी आणि त्यानंतर हा निर्णय देण्यात आलेला आहे. त्यामुळे काळजी नसावी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. उंची कमी आहे परंतु शरीरयष्टी अत्यंत दष्टपुष्ट, बलदंड देहाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल. असे खेळाडू आले की बरं वाटतं जरा, कारण त्यांच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये जर चेंडू सापडला की तो आधेमध्ये कुठे थांबत नसतो, फार दूरवर जातो. विगरस फटकेबाजीसाठी या पद्धतीचे बॅटर्स आणले जातात. 60 धाबा बनलेले, 5 चेंडूचा काही शेष आहे. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकतायत गोलंदाज कुणालने पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावलेली आहे. टोएंडला चेंडू आदळतो, पुढे जातो. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत, ज्याची आपण चर्चा केली होती. या क्षेत्ररक्षकाने अगोदर एका हातामध्ये एक चांगला सुरेख झेल टिपलाय. वातावरणाचा विचार केला तर अलीकडे थंडी अति प्रमाणात आहे आणि थंडी वाढली की या परिसराला किंबहुना या 2-3 जिल्ह्यांना मशाच्या यात्रेची चाहूल लागते, चुणूक लागते. त्यासाठीच कुणास ठाऊक स्वप्नील थंडी येत असते. आणखी एकदा उडवलंय परागडे, पुन्हा एकदा गोलंदाजाला आसमान दाखवलं आणि याच बरोबर आमदार चषक 2025 या स्पर्धेतील तो तिसरा खेळाडू ज्यांनी व्यक्तिगत अर्धशतक पूर्ण केलेला आहे. वेल डन, बेट प्लेड पराग. अत्यंत चांगला खेळ त्याचा.
बॅकफुटला चांगले फटके, फ्रंटफुटला चांगले फटके खेळत असताना ऑनसाइडला टार्गेट केलेला आहे. आसमानी सुलतानी बेधुंद फटकेबाजी त्याच्या वतीने आपण बघतो. पराग, आपण आपली बॅट पॉइंट करा प्रेक्षकांच्या दिशेने. वेल डन, वेल प्लेड पराग. शेही संघ 67 वर जाऊन पोहोचलेला आहे. बघा, गोलंदाज अनेक बदलले. 5 षटकं टाकण्यासाठी तुमच्याकडे 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतात, परंतु एकाही गोलंदाजाला परागच्या आक्रमकतेचं तोड शोधता आलं नाही किंवा त्याचं उत्तर त्यांना देता आलं नाही. सातत्याने वन डायमेन्शनल बॅटिंग होत असताना सुद्धा त्याला जो चेंडू हवाय तो चेंडू त्याला मिळाला आणि तिथून त्याने त्या चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवलेला आहे. टेक्निक चांगलं आहे परागचं. एक्सटेंडेड हँड्सने चांगले फटके खेळतात. त्याचबरोबर आपण पाहिलं तर डावा पाय बरोबर पुढे सरकवतायत, बॉलच्या पिचपर्यंत पोहोचतायत, त्यानंतर फटकेबाजी करतायत. इनिशियल मोमेंट त्याची आपल्याला पाहायला मिळत नाही, ट्रिगर मोमेंट ज्याला आपण म्हणतो. स्थिर राहतो, बॉडीचा शेप सुद्धा होल्ड करून खेळतो. हेड पोझिशन लूज न करता खेळलेले त्याचे फटके आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. आणखी एकदा त्याला स्टार्किंग एंडला यायचं आहे आणि त्यासाठी मग रोशनला त्याच्या विकेटचं बलिदान द्यावंच लागेल आणि ते त्यांनी केलेलं आहे. धक्का तर मिळालेला आहे, परंतु त्याचबरोबर एक धाव मिळाली आणि स्टार्किंग एंडला पुन्हा एकदा पराग असतील. मुरबाड विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय आमदार विकास पुरुष, विकासाचे वारे या पद्धतीचं टॅगलाईन त्यांचं होतं. ज्यावेळेस इलेक्शन कॅम्पेन त्यांनी पूर्ण केली आणि ते सत्यात उतरून दाखवलेलं आहे. याला फार मोठं महत्व आहे. बेग युअर पार्डन, गोलंदाजाची दिलगिरी व्यक्त असेल. 68 धावा आहेत धावपलकावर, 4 गडी बाद आहे. 4.4 षटकांचा केस संपलाय. कुणाल यावेळीचा चेंडू चांगला आहे, समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अगोदर आखूड टप्प्याची गोलंदाजी किंवा लेंथवर बॉल ठेवत असताना गोलंदाजांना आपण पाहिलेलं आहे. सिमेंट विकेट आहे, त्यामुळे लेंथ बरोबर लेंथ पिक करता आली तुम्हाला किंवा बॉलच्या पिच पर्यंत पोहोचता आलं आणि संपर्क जर चांगला तुम्ही दिला तर इथे चेंडू फार दूरवर जाऊ शकतो आणि तेच दाखवलेले परागने आतापर्यंत चांगली फटकेबाजी करत असताना. हे करायचं होतं गोलंदाजांना, परंतु तेच करता आलं नाही. ते करण्यासाठी त्याने 4.5 षटकं वाट पाहिली आणि त्यानंतरचा चेंडू म्हणजे शेवटचा चेंडू या सत्रातील हाताळला गोलंदाज कुणालने. कमी गतीचा फलंदाज ज्यावेळेस आक्रमकतेने खेळतो त्याची बॅट आपोआपच त्या फ्लो मध्ये निघून जात असते. तिथे जर तुम्ही शहाणपणाचं क्रिकेट खेळलात, युक्तीचा चांगला वापर केला, गोलंदाज म्हणून चेंडूची गती कमी केली, काही हरकती दाखवल्या, तर फलंदाजांना तुम्ही शांत ठेवू शकता. शांत ठेवता आलं. शेवटच्या काही चेंडूंवर, 2च चेंडूंवर पहिला डाव संपला आणि पहिल्या डावामध्ये धावपलकर धाबा बनलेल्या आहेत त्या म्हणजेच 68. 69 धाबा बनवायचे हा सामना जिंकण्यासाठी. शिवशक्ती तुतेला.
नामवंत समाजसेवक सन्माननीय, त्याचबरोबर चांगलं राजकीय व्यक्तिमत्व, राजकारण समाजकारण यांची योग्य सांगड ज्यांच्या वतीने घालण्यात आलेली आहे, असे सन्माननीय किसनदादा अनंत कथोरे साहेबांचा आज वाढदिवस आहे. या स्पर्धेच्या वतीने, उपस्थित खेळाडूंच्या वतीने, ऑफिशियलच्या वतीने, लाईव्ह पॅनलच्या वतीने, डीजे ऑपरेटरच्या वतीने, सर्वांच्याच वतीने आम्ही आपणास वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देत आहोत. आमदार चषक 20-25 स्पर्धेचा 5वा दिवस आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. 5व्या दिवसातील दुपारचं हे सत्र रखरखत ऊन आहे. संध्याकाळ झाली की थंडी तेवढीच कडाक्याची वाजू लागते. विशाल तुपे यांचं आगमन झालेलं आहे. आज काय वेगळ्याच मूडमध्ये ते पाहायला मिळतात. त्याचबरोबर मुख्यमंचावर हेलिकॉप्टर बॉय राजू राठोड आणि त्याच्या साथीने ग्रामपंचायत टेंबरेचे उपसरपंच, क्रीडासक्त व्यक्तिमत्व धनाजी टोके यांचंही आगमन झालेले. धनाजी, तुमचंही सहर्ष स्वागत. विशाल आणि माधव ठाकरे सर यांची यारी आणि दुनियादारी सगळ्या क्रिकेट विश्वाला माहीत झालेली आहे. एकूण 70 धावा बनवायचे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. गोलंदाज तयार. स्टार्टिंगला बॅटर शाहरुख. ऑनसाइडला फटका खेळत आहेत. आकुटप्प्याचा चेंडू होता. खांद्याचा वापर करत असताना गोलंदाजाला आपण पाहिलं होतं. योग्य टायमिंग हवं तसं तितकं चांगलं जुळवता आलं नव्हतं यावेळेस बॅटर शाहरुखला. नवीन फलंदाज स्टार्टिंगला दाखल होताना आपण बघतो रोहन. पहिल्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट होणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. फटका तर हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून समोर आला. जर्सी नंबर 33 हॅज टेकन अ गुड कॅच, रनिंग अँड स्टनिंग कॅच. दिस इज द एंड ऑफ बॅटर रोहन. ही डिपार्ट्स. यानंतर मत यानंतर अंबरजे आणि खातिवली या दोन टीम दरम्यान सामना असणार आहे. त्याचमुळे दोन्ही संघांनी आमच्या सूचनेकडे लक्ष द्या. आयोजकांनी तुमच्यापर्यंत ही सूचना पोहोचवण्यासाठी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत. त्याचमुळे ही इनिंग संपण्याच्या आतमध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये उपस्थित राहावं लागेल. अंबरजे आणि खातिवली. एक धावपलकावर एक गडी गमावलेला आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाजी करणाऱ्या तुतेने त्यांना धावा बनवायचे. 69 गोलंदाज तुषार गोलंदाजीच्या मार्गावर. पहिल्या चेंडूवर त्याने दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केलाय. चला, अधिकचा वेळ घेत आहेत. गोलंदाजी करणारी टीम सामन्याचा रिदम लॉस करून चालणार नाही. चांगला चेंडू फुल लेनचा खोलवर टप्प्यावर ठेवला होता. ओ, काय घडलंय तिथे. एकच स्टम्प्स त्या अँगलने दिसत होता त्या अनुभवी खेळाडूला, क्षेत्ररक्षकाला, आणि त्याने त्याच यष्टीला इथे अचूकरित्या हिट केलेला आहे.
क्रिकेटमध्ये या पद्धतीची दृश्य तुम्हाला नेहमी पाहायला मिळत नाही. डायरेक्ट हिटर होतात, परंतु अँगल समोर 2-2, 3चे स्टंप्सचे असतील तर होतात, परंतु पॉइंटला उभे होते, समोर आले, चेंडू डोळ्यांच्या समोर पकडला आणि त्यानंतर अचूक वेध यष्ट्यांचा, ग्रेटली डन बाय दॅट फिल्डर. आणि याचमुळे आणखी एक फलंदाज गमावला जातोय शिवशक्ती तुतेच्या वतीने. आणि कुठे ना कुठे आपण बघितलं स्वप्नील की तो फलंदाज सुद्धा टेंटेटिव्ह अप्रोचने धावत होता. जर तसं पाहिलं तर नॉस्टाकिंग एंडला जो फलंदाज आहे त्याने ती धाव पूर्ण करणं गरजेचं असतं. कॉल सुद्धा त्याचाच होता, स्वतःचा कॉल योग्य रीतीने त्याला ठरवता आला नाही. दुसरा गडी गमावला शिवशक्ती तुतेने. माझ्या बरोबरीने स्कोरर म्हणून विशाल तुपे दाखल झालेले. विशाल सरचे स्वागत. काही गोष्टी विशालकडून आपण जाणून घेऊ, कारण विशाल चांगला बोलतो मला माहित आहे. या क्रीडा नगरीमध्ये अंबरजे संघाकडून खेळणारे जर आपण खेळाडू पाहिले तर त्यातून मेजर किशोर परटोले यांचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल मेजर किशोर परटोले, आपण मुख्य मंचावर या. तुमचं सरचं स्वागत. ऑनसाइडला खेळत आहेत, खेचून मारलेल्या क्षेत्ररक्षकासाठी ही अत्यंत कठीण कामगिरी होती, परंतु या क्षेत्ररक्षकाने या अगोदर एक कठीण झेल टिपला होता, तिथूनच त्याला आत्मविश्वास मिळालेला आहे आणि तो आत्मविश्वास निश्चितच योग्य रीतीने वापरत असताना त्याला आपण बघतो. गेली 10 दिवस मी वर्धा येथे, नागपूर येथे समालोचनासाठी होतो. वर्धा प्रीमियर लीग फार मोठी स्पर्धा होती, तिथे MCAचे पंच राहुल राजबर सर अंपायरिंगसाठी होते. त्यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा मिळतात. राहुल सर, तुमचं सहर्ष स्वागत. ऑनसाइडला खेळत आहेत, ऑफ ड्राईव्हचा फटका खेळलेला आहे, लॉफ्टेड होता, क्षेत्ररक्षक होता समोर, परंतु त्याच्या डोक्यावरून प्लेसमेंट दिली. डीप मध्ये आपण बघतो की फिल्डर तिथे उपस्थित आहे. चेंडू अडवला, फेकी झाले, ताळमेळ बिघडलं मैदानाच्या आतमध्ये, समन्वयाचा अभाव. या अगोदर एक फलंदाज याच पद्धतीने तुम्ही गमावलेला आहे, परंतु तोच कित्ता गिरवत असताना फलंदाजी करणारा संघ शिवशक्ती तुते आता अनंत अडचणीमध्ये सापडत चाललेला आहे. आणखी एक फलंदाज, धावबादची शिकार म्हणजे क्रिकेटमधील आत्महत्या. धाबा बनलेले आहेत 6 आणि गडी बाद झालेले आहेत 3. ही परिस्थिती अत्यंत नाजूक आणि बिकट मानली जाते, ती म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघासाठीची. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अनिश्चितता असते, क्रिकेट कधी बदलू शकतं, परिस्थिती क्रिकेटमध्ये कोणती कायमस्वरूपी राहत नसते. कंपॅरिझन तर फार दूरवर राहिलेली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना शहीने 13 बनवल्या होत्या, इथे बनलेले शिवशक्ती तुतेने 6. परंतु तरी सुद्धा 69 धावा बनवायचे टार्गेट दाखल. उर्वरित 4 षटकांचा विचार केला तर आणखी 63 धावांची त्यांना गरज आहे. 4 षटकांमध्ये 63 धावा बनवणं फार कठीण नाही, परंतु महत्वाची गोष्ट अशी आहे स्वप्नील की तुम्ही तुमचे महत्वाचे 3 फलंदाज टॉप ऑर्डरचे गमावलेले आहेत, आणि ते गमावल्यानंतर सुद्धा जर तुमच्या फलंदाजांनी ही कामगिरी केली तर मला असं वाटतं आजच्या दिवसामध्ये तुमच्या खेळीचा स्तर फार चांगला राहू शकतो, चांगलं क्रिकेट तुम्ही खेळू शकता. पाहू आपण काय घडतं नेमकं. डावखुरे हाताचे गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजापासून चेंडू दूर जाणार हे तर फलंदाजालाही माहित होतं. त्याने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फ्रंट लेग पुढे सरकवला होता, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने निघालेला आपण बघतो. हा बघा ड्रीम डिलिव्हरी ज्याला आपण म्हणू, एखादा नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं, पहिल्या चेंडूवर इतकी चांगली अचूकता जर त्याने दाखवली तर मग बातच न्यारी आहे. खांद्याचा वापर केला, फलंदाजाकडेही ह्या प्रश्नाचं उत्तर होतं. फलंदाजाला माहित आहे चेंडू आपल्यापासून दूर जातो, मग मी माझी पोझिशन बदलेल. त्याने लगेच स्वतःला स्विच केलं, पोझिशन बदलली, बॅटची ग्रिप चेंज केली, बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलं, पाठवलं स्वीपर कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. हा चौकार.
ऑन साईडला खेळतायत, चिप करतायत. कॅल्क्युलेटेड शॉट मैदानाच्या आतमध्ये खेळला होता बॅटरने. या पद्धतीचे चिपचे फटके खेळत असताना तुमच्यावर टांगती तलवार असते फलंदाज म्हणून, कारण बराच वेळ चेंडू हवेमध्ये असतो. आणि महत्वाची गोष्ट विशाल दुसरी एक अशी आहे की तुम्ही योग्य ताकदीचाच वापर जर केला असेल तर तुमची प्लेसमेंट बरोबर राहते, किंवा जितका वेळ तुम्हाला चेंडू हवेमध्ये ठेवायचे तितका वेळ राहतो. ताकदीचा वापर इकडे तिकडे झाला की तुमचं काम तमाम. आणखी एकदा स्विच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. डगआउट मधून मुद्दामून या पद्धतीच्या फलंदाजाला पाठवलेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की शहापूर विभागाशी रिलेटेड असणारे संघ आहेत, या अगोदर अनेकदा एकमेकांच्या विरोधात खेळले असावेत. मला 12वे प्रतिनिधी माहिती देतीलच. या हंगामामध्ये खेळला होतात का तुम्ही कधी एकमेकांच्या विरोधात? पावलांचा वापर केला होता जरूर. बॉटम हँडचाही वापर करायचा होता बॅटरला, आणि ते करत असताना त्याच्या बॅटची बाहेरची कडा लागली. चांगला झेल यष्ट्यांच्या मागे आपण पाहिला आणि त्याचमुळे फलंदाज बाद होताना आपण बघू शकू. फार मोठी कडा होती. अगदी आवाज आमच्यापर्यंत आला, 12व्या प्रतिनिधीपर्यंत आला आणि आमच्या डीजे ऑपरेटर पर्यंत सुद्धा गेला. त्याचमुळे त्याच्याही तोंडून लगेचच समजलं की आऊट आहे. मैदानी पंचांनीही त्या फलंदाजाला बाद ठरवलं होतं. काही वार्तालाप फलंदाज जरूर करतायत. थोडीशी निराशा असतेच फलंदाजाला पहिल्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाल्यानंतर. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की टार्गेट इतकं मोठं आहे. तुमचे काय फलंदाज खेळाडू कक्षामध्ये दाखल झालेले आहेत. खूप मोठं डिप्लेक्शन होतं चेंडूचं, आणि म्हणून पंचांसाठी इट वॉज इझी कॉल असं म्हणतात. फार सोपा कॉल होता. या हंगामामध्ये हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात जरूर खेळले नाही, परंतु या अगोदरच्या हंगामामध्ये अनेकदा एकमेकांच्या समोर आलेले आहेत. डावखोरे आताचे गोलंदाज दुसरे षटक फेकण्यासाठी येतात हे माहीत होतं बॅटिंग टीमला, त्यांच्या कर्णधाराला, आणि म्हणून स्विच खेळणारा, रिव्हर्स खेळणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्याने दाखल केला होता. ऑनसाईडला खेळतायत. ऑनड्रेवचा फटका क्षेत्ररक्षकासाठी खूप मोठा चेस होता. 15-20 पावलांचा रनअप किंवा रनवे अप्रोच किंवा ज्याला आपण म्हणू की अंतर कव्हर करायचं होतं या क्षेत्ररक्षकाला, त्याने ते योग्य रीतीने केलं होतं. चेंडू बरोबर अडवला. त्यानंतर त्याची केलेली फेकी षटकं संपली. 2 69 धावा बनवायचे आहेत आणि आतापर्यंत 15 धावा धावपलकर जोडत असताना द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करणारी टीम अर्थात शिवशक्ती तुते आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही षटकापर्यंत आतापर्यंत आपण पाहिलं तर त्यांची पिछा अटक झालेली आहे. आणि का होणार नाही. 18 चेंडू येणारे आहेत शेष, त्यामध्ये 54 धावांची गरज आहे. तुम्ही महत्वाचे 4 खेळाडू, टॉप ऑर्डरचे 4 महत्वाचे खेळाडू ज्यावेळेस अगदी पहिल्या ते दुसऱ्या षटकापर्यंत गमावतात त्यावेळेस मग ते धावपलक व्हल्नरेबल राहतं. धावपलकाला धष्टपुष्ट बनवण्यासाठी, ज्या पद्धतीने आमचा विशाल धष्टपुष्ट आहे तसं बनवण्यासाठी चौकार षटकारांचंच खाद्य आवश्यक आहे. इतर अजूनपर्यंत दुसरा कोणता पर्याय स्वप्नील उपलब्ध नाही, आणि तेच करता आलं नव्हतं बॅटर्सला. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट्स झालेलं पतन आपण पाहिलं. तिसरं षटक दूरवरच्या टोकाकडून फेकण्यासाठी नवीन गोलंदाज तयार होताना आपण बघतो. जर्सी नंबर 8 राकेश गेटिंग ऑन द बॉलिंग ट्रॅक. द टार्गेट इज व्हेरी टफ फॉर बॅटिंग टीम. दे हॅव लॉस्ट देअर 4 इम्पॉर्टंट विकेट्स. अंबरची टीम दाखल झालेली आहे. खातेवली टीमच्या संघ कर्णधाराला विनंती आहे, आपणही आमच्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमोलजी कथोरे यांच्याबरोबर संपर्क साधा. टीम जर उपस्थित राहिली नाही तर आयोजकाची खूप मोठी तारांबळ उडत असते. एकाच्या ऐवजी 2, 2च्या ऐवजी 3, 4, 5, 10, 15, 20 फोन कॉल्स तुम्हाला त्यांचे येतात. इतकी मोठी स्पर्धा ज्यावेळेस तुम्ही आयोजित करता त्यावेळेस आयोजकांकडे पर्याप्त मनुष्यबळ असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे स्वप्नील की किती पर्याप्त मनुष्यबळ असेल तरी सुद्धा पुन्हा एकदा तेच आहे, बेडकाने किती फुगण्याचा प्रयत्न केला तरी बेडूक कधी बैल बनत नसतो. त्यामुळे जबाबदारी घेणारी माणसं कमी असतात, त्यांच्याच माती सगळं मारलं जातं. चेंडू चांगला होता परंतु फटका त्याही पेक्षा कित्येक पटीने चांगला.
बॉटम हँडचा चांगला वापर केला बॅटर हरेशने. या अगोदर स्विच मध्ये एक चौकार त्याने मिळवला होता. आता सरळ बॅटने व्हर्टिकल ब्लेडने खेळतायत, लॉफ्ट करतायत. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग अँड स्ट्रॉंग, स्टँड अँड डिलिव्हर, सिक्सर. हेच करावं लागेल. संघर्षमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल बॅटर हरेशला. तुमच्याकडे क्षमता असणं ही एक वेगळी गोष्ट आहे. त्या क्षमतेचं योग्य उपयोजन करता येणं हे त्यापेक्षा फार वेगळं. हॅव्हिंग पोटेन्शियल इज डिफरंट थिंग अँड कन्वर्ट दॅट पोटेन्शियल इनटू परफॉर्मन्स इज रादर डिफरंट असं म्हणतात. खातेवली टीम आलेली, अंबरजे सुद्धा या अगोदर उपस्थित झालेले आहेत. या दोन्ही टीम कॅप्टन आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत. लगेचच आपल्याला नाणेफेक संपन्न करावी लागेल, कारण सुरू असणारा हा जो सामना आहे त्याचा तो दुसरा डाव आहे. फक्त 14 चेंडू आपल्याकडे शेष आहेत. वेळेचा अपव्यय इथे चालणार नाही. आजचा दिवस या स्पर्धेचा 5वा दिवस आहे. दुपारचं सत्र, रखरखत ऊन. 14 मध्ये 48 हवेत. कमी गती. या फलंदाजाला जो चेंडू हवाय बरोबर तोच चेंडू त्याला तिकडे मिळाला आणि मग काय, त्याने बरोबर चेंडूला धाडलं सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक चौकार. थँक्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आता विनंती असेल लगेचच आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत. एक चेंडू शेष आहे या षटकातील, तो कंप्लीट होऊ द्या. फुलटॉस. यावेळेस स्वीप केलं होतं. क्षेत्ररक्षकाने झेल टिपण्यापेक्षा धावा वाचवण्याकडे त्याचा कल दाखवला, तो निर्णय घेतला. कोणताही निर्णय योग्य अयोग्य नसतो. अयोग्य निर्णय योग्य करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, कठोर मेहनतीची तयारी तुमची हवी आणि तीच दाखवली. त्या फिल्डरचं कौतुक असेल. तिसऱ्या पंचांची मागणी होते, नेमकं काय घडलंय त्या बाउंड्री लाईनवर. या अगोदर एक झेल त्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे टिपत असताना क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं होतं. परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही अटेम्प्ट केल्यानंतर चेंडू किती तत्परतेने उचलून फेकता यावरून सुद्धा काही गोष्टी स्पष्ट होत असतात. सेफ अटेम्प्ट आहे, व्हॅलिड अटेम्प्ट आहे, धावा वाचवलेल्या आहे क्षेत्ररक्षकाने. चला यानंतरच्या महत्वाच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण वळतो. मुख्य मंचावर ग्रामपंचायत टेंबरेचे युवा उपसरपंच धनाजीदादा टोके उपस्थित आहेत. या मुरबाड परिसरातील ते चांगले क्रीडाप्रेमी आहेत, त्याचबरोबर एक सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. विशेष महत्वाचं सुस्वभावी आहेत, हे फार गरजेचं आहे. हो, तुम्ही तिकडे वळालात. प्रतिकार प्रतिसाद ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. नाणेफेक जिंकली अंबरजेने आणि त्याने लगेच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला. विनंती असेल अंबरजे टीम फुल स्क्वॉड निशी तयार राहा. हा सामना मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर खेळाडू बाहेर येत नाही तर लगेचच मैदानाचा ताबा घ्या. वेळ वाचवणं गरजेचं आहे. या फलंदाजाला फलंदाजीची खूप संधी मिळालेली आहे विशाल. ज्या पद्धतीने तो दाखल झालाय बरोबर दुसऱ्या षटकामध्ये, जवळजवळ 3 ते 4 महत्वाचे फलंदाज त्यावेळेस संघाने गमावले होते. परंतु या फलंदाजाने सामना जिवंत ठेवलेला आहे. 11 चेंडूंमध्ये 42 धावा टेनिस क्रिकेटमध्ये होताना अनेकदा आपण पाहिल्यात. स्टार्किंगला जो बॅटर आहे त्याचा जर्सी नंबर जर तुम्ही पाहिला तर मला असं वाटतं 1000 आहे की काय. माझंही वय वाढलं असं आता मला त्याची जाणीव झालीच, कारण नंबर आहे 10. त्यातून कमी करा 4 आणि तुमचं उत्तर येईल. त्यातून कमी करावे लागतील 6, उत्तर येईल 4. चौकार. चौकार आलेला आहे आणि धावफलक पुढे गेले. एकूण धावा बनलेले 31-31.
10 चेंडू आणि 38 धावा, हे समीकरण. फुलरलेनचा चेंडू दरम्यान आपण बघतो गोलंदाजाने चांगला प्रतिकार दाखवला. उंचपुरे गोलंदाज आहेत, उंचपुरे गोलंदाज जर असतील तर ते शॉर्ट बॉलने खेळाडूंना चकित करतात असं आपण म्हणतो. 9 मध्ये 38 बनवायचे आहेत. इथे फलंदाजाला त्याच्या नशिबाची साथ मिळते. कडा होती, आतली कडा लागली होती, यष्टीरक्षकाला हलण्याची संधी मिळाली नाही. तसंच काहीतरी झालं ते म्हणजे स्लिप कॉर्डनच्या क्षेत्ररक्षकाविषयी चेंडूने ही संधी साधली, सीमारेषा भेदली, चौकार. धावफलक 35 वर जाऊन पोहोचलेला आहे. धावफलकाला आता वेग तर मिळालेला आहे, परंतु पायचं 69 बनतील का? गती काढून घेतली होती, कटरचा वापर करायचा होता. पुन्हा एकदा यष्टीरक्षक चुकतायत. धाव 1 मिळेल, दुसरीचा प्रयत्न होईल का हे पाहायचंय. हो, प्रयत्न झालाय. चेंडू अडवून फेकी करेपर्यंत 2 धावा इथे निश्चितच पूर्ण होताना आपण बघत आहोत. 22च्या रूपाने ह्या 2 धावा पूर्ण होत आहेत. मैदानी पंचांचा हा इशारा आपल्याला प्राप्त होत आहे. या 2 धावा धावफलकावर आपण जोडणार आहोत आणि त्याचमुळे धावफलक जाऊन पोहोचलेले आहे 37. 7 चेंडू 32 धावा. इथे एखादा षटकार अथवा चौकार खेळता येईल का? गरज तर षटकाराचीच आहे, परंतु चौकार जर आला तर डोक्यावरचं ओझं खांद्यावर येऊ शकतं. काहीच नाही, नाही चौकार नाही षटकार, हा आलेला आहे निर्धाव. डॉट बॉल हाताळला गोलंदाजाने, त्याचं कौतुक आहे. षटक संपली 4-37 आणि 6 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज इथून पुढे द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या शिवशक्ती तुते संघाला. सहा चेंडू 32 धावा. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजाची नियुक्ती होत असताना आपण बघत आहोत ज्या पद्धतीच्या प्राप्त हालचाली आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजासाठी गोलंदाज नितीन यांचा वापर होत आहे. चला नितीन, आपण अधिकचा वेळ खर्च करू नये, कारण 6 चेंडूंमध्ये तशाही 32 बनवायच्या आहेत आणि वेळेचा योग्य काटेकोर वापर होणं सुद्धा गरजेचं आहे. चांगली सजावट या स्पर्धेच्या वतीने अमोलजी कथोरे आणि त्यांच्या टीमने केलेली आहे. भाऊ कालेकर अर्थात श्री गणेश मंडप डेकोरेटर्स, त्याचबरोबर आमचे डीजे मित्र महेश वाघे, महेश वाघ, योगेश वाघ यांचे जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्याच कुटुंबातील आहेत. योगेश वाघ यानेही मुरबाड तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर केलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट आता अशी उरलेली आहे, आता वाघाची चर्चा कोणी करतच नाही. हल्ली चर्चा होते राजू राठोड बिबट्यांचीच. का कुणास ठाऊक, जिकडे जाऊ तिकडे बिबट्यांचा सुळसुळाटच आहे. मुरबाड मध्ये सुद्धा बिबटे दाखल झालेत. स्वप्नील माहिती देत आहेत. स्वप्नीलची सूत्र कोणती ती त्यालाच माहित. बऱ्याचदा सूत्रांची माहिती खरी ठरते, कधी ठरतही नाही. यस, माळीपाड्याच्या अगदी जंगलामध्ये बिबट्या दाखल झाल्या म्हणजे आता तोही मुरबाडला येईल, यामध्ये तिळमात्र शंका नाही. आणि स्वागत आहे बिबट्यानं तुमचं. या व्यतिरिक्त आम्ही काही करू शकत नाहीत. मागे वनमंत्र्यांच्या वतीने एक घोषणा झाली होती, त्याकडे येऊ आपण आता. ऑनसाइडला खेळतायत, क्षेत्ररक्षक आहेत. थोडा लेझी अप्रोच दाखवला फिल्डरने. चेंडूने सीमारेषा भेदली, चौकार मिळाला. की इतक्या मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या वाढलेली आहे, त्यांचे हल्ले होत आहेत, तर आपण काय करू की गव्हर्नमेंट तर्फे जंगलामध्ये विशेषत्वाने ऊस वगैरे ऊसाच्या परिसरामध्ये शेळ्या सोडू असं काहीतरी चर्चेत आलं होतं, परंतु फक्त त्या चर्चेपुरताच मर्यादित आहे असं वाटतं मला. अजूनपर्यंत तर त्याचं एक्झिक्युशन अंमलबजावणी झाली नाही कोणत्या स्तरावर. चार चेंडूचा खेळ, 626 धावांची गरज आहे. 4 मध्ये 26 बनवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये शिवशक्ती तुते खेळते.
चारही चेंडू तुते गावापर्यंत जरी पोहोचवले तरी 26 तशा मिळणार नाहीत. आता ते पोहोचवतात की नाही हे सुद्धा पाहावं लागेल. चांगला चेंडू तीनच चेंडू उरलेले आहेत. दुसऱ्या डावाच्या जर एकूण आतापर्यंतच्या परिस्थितीविषयी म्हणायचं झालं तर सुरुवात चांगली देता आली नव्हती चांगल्या फलंदाजांना. ज्यांच्यावर धुरा होती, ज्यांच्यावर मदार होती, ज्यांच्यावर जबाबदारी होती, त्यांनी जबाबदारी शून्य खेळ केला आणि त्याचमुळे मग आपण बघतो की मधल्या फळीतील काही खेळाडूंचा प्रतिकार जरूर आला होता. हरेश मैदानाच्या आतमध्ये चांगले खेळले, त्याने एक षटकार, एक चौकार, 2 चौकार जरूर दाखवलेत, परंतु तो प्रतिकार तितका पुरेसा ठरला नाही की धावफलक 69 पर्यंत जाईल. 2 चेंडू शेष आहेत. 24 धावांची गरज आहे. एका चेंडूमध्ये 12 धावा अशा पद्धतीचं समीकरण आपल्या समोर असताना आपण बघत आहोत. कुठे ना कुठे गोलंदाजी सुद्धा चांगली केली ती म्हणजेच शेईच्या टीमने. प्रत्येक गोलंदाजाने जबाबदारी पार पाडली. त्याचबरोबर पहिल्या डावाची चर्चा होईल तर मग पराग या खेळाडूची चर्चा आपल्याला करावं लागेल, कारण परागने या स्पर्धेतील व्यक्तिगत 30 अर्धशतक म्हणजे अर्धशतक बनवणाऱ्या खेळाडूंमध्ये यादीमध्ये तो 3ऱ्या क्रमांकावर आलेला आहे. या अगोदर या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक, एक शतक सुद्धा झालं, परंतु हे अर्धशतक आणि शतक बनवणारे खेळाडू त्यांचे संघ स्पर्धेतून बाहेर झालेले आहेत. पाहायचंय आता आजच्या दिवसामध्ये शेई संघाविषयी नेमकं काय घडतं. तो पायंडा तसाच पुढे चालवला जाईल, कित्ता गिरवला जाईल की काहीतरी वेगळं घडेल. 1 मध्ये 23. चांगला चेंडू, सामना जिंकला तो म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या टीमने. या अगोदर त्याची फलंदाजी दमदार, परागने अर्धशतक बनवलं आणि हा सामना शेई संघाने जिंकला. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला शिवशक्ती तुते. दूरवरून आलात, योग्य वेळेत आलात, चांगलं क्रिकेट, शिस्तबद्ध क्रिकेट तुम्ही दाखवलं, त्याबद्दल तुमचं कौतुक. पराग 23 मध्ये 54. परागच आहेत या सामन्यातील विजयाचे खरे शिल्पकार, अर्थात सामनावीर खेळाडू. पडगाव वासिंग परिसरातील कोसले संघाने पहिल्या दिवस आपल्या नावावर केला होता. त्याचबरोबर मोहूवाडी या टीमने दुसऱ्या दिवसामध्ये चांगला खेळ करत असताना दुसरा दिवस आपल्या नावावर केला. 3ऱ्या दिवसावर आपलं नाव कोरलं बेस्ट ऑफ बोरशेतीने. चौथा दिवस चिंचवली वाडी संघाच्या वाट्याला गेलेला आपण पाहिला. आणि बघूया आजच्या दिवसामध्ये कोणती टीम पुढे जाणार आहे. सगळे सम्मिलित झालेले संघ तर त्या परिसरातील दादा संघ आहेत. चांगलं क्रिकेट किंवा चांगल्या क्रिकेटची परंपरा गेली अनेक वर्षापासून त्यांनी जपलेली आहे. पराग, आपण या अगोदरच्या झालेल्या सामन्यातील सामनावीर खेळाडू आहात. विनंती असेल या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. प्रेझेंटेशन बॉक्स त्याचबरोबर नाणेफेकी कक्ष एकच आहे.